बरं, सर्वांना सलाम. आज विजय संगीत गीत क्रमांक 159 गाऊ. ही खरी प्रभू सेवा जनसेवा. बरं, 160 गाऊ. गीत नंबर 160. हेची दान देगा देवा. हेची दान देगा देवा, नित्य घडो तुझी सेवा. हेची दान देगा देवा, नित्य घडो तुझी सेवा. नित्य घडो तुझी सेवा, नित्य घडो तुझी सेवा. हेची दान देगा देवा, नित्य घडो तुझी सेवा. तुझ्या प्रीत्यर्थ विचार घडो आचार उच्चार. तुझ्या प्रीत्यर्थ विचार घडो आचार उच्चार. घडो आचार उच्चार. घडो आचार उच्चार. हेची दान देगा देवा, नित्य घडो तुझी सेवा. तुझी इच्छा तीच माझी सदा सुदे देवाजी. तुझी इच्छा तीच माझी सदा सुदे देवाजी. सदा सुदे देवाजी. सदा सुदे देवाजी. हेची दान देगा देवा, तुझी तुझी सेवा. तुझे चिंतन जीवन, मृत्यू तुझे विस्मरण. तुझे चिंतन जीवन, मृत्यू तुझे विस्मरण. मृत्यू तुझे विस्मरण. मृत्यू तुझे विस्मरण. हेची दान देगा देवा, नित्य घडो तुझी सेवा. तुझे लेकरू मी देवा, येई बापा समसेवा. तुझे लेकरू मी देवा, येई बापा समसेवा. येई बापा समसेवा. येई बापा समसेवा. हेची दान देगा देवा, नित्य घडो तुझी सेवा. बरं, प्रार्थना करूया. हे दयाळू दे बापा, तुझी नित्य सेवा आमच्या जीवनातून घडत राहो. आजच्या सकाळसाठी आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझ्या नावाची स्तुती महिमा करतो. आणि दे बापा, हे गीत गात तुझ्या चरणी येतो. आजचं होणारं मनन आम्हा सगळ्यांसाठी आशीर्वादित कर व याद्वारे दे बापा तुझा गौरव होऊ दे. आजच्या सुदिन दिवसाची सुरुवात तुझ्या पवित्र नावाने आम्ही करतो. आम्हास तू सहाय्य कर. प्रार्थना प्रभू येशूच्या नावाने केली म्हणून तू ऐक. आमेन. आजचं मनन मान्य सॅमसन पाळकांकडे होतं, परंतु काल त्यांच्याशी मी संपर्क केला. आमचा संपर्क होऊ शकला नाही, म्हणून आज सकाळी
मी मननाची सेवा करतोय. येत्या सप्ताहामध्ये पाळकसाहेब आपल्याला वचनाची सेवा देतील. फिलिप ह्या व्यक्तिचरित्राकडे आज आपलं लक्ष मी घेऊन जाऊ इच्छितो. प्रेषितांची कृत्य आपण काढूया आणि या प्रेषितांची कृत्याच्या 8व्या अध्यायाकडे जाऊ आपण. फिलिप ह्याच्याबद्दल आपण आज मनन करणार आहोत. प्रेषितांची कृत्य 8वा अध्याय आणि वचन 4. तेव्हा ज्यांची पांगापांग झाली होती ते वचनाची सुवार्ता सांगत चौकडे फिरले आणि फिलिपाने शमरोन शहरी जाऊन तेथील लोकांपुढे ख्रिस्ताची घोषणा केली. तेव्हा फिलिपाचे भाषण ऐकून व तो करीत असलेली चिन्हे पाहून लोकसमुदायाने त्याने सांगितलेल्या गोष्टीकडे एकचित्ताने लक्ष दिले. कारण ज्यांना अशुद्ध आत्मे लागले होते त्यांच्यातील पुष्कळातून ते मोठ्याने ओरडून निघून गेले. पुष्कळ पक्षघाती व पांगळी माणसे बरी झाली आणि त्या नगरात आनंदी आनंद झाला. बघा आता वचन काय म्हणतं की त्या नगरामध्ये आनंदी आनंद झाला. फार महत्वाचं असं हे जीवनचरित्र. थोडंसं कमी होत आहे. फार मोठे चमत्कार आम्हाला या परिसरामध्ये पाहायला मिळतात. पक्षघाती बरे झालेले आहेत, पांगळी माणसे बरी झालेली आहेत आणि विशेष म्हणजे काय झालं तर त्या नगरामध्ये आनंदी आनंद झाला. आता बघा, शमरोन हे जे शहर होतं हे शहर काही छोटं नव्हतं. आज एखाद्या तालुक्याचं शहर असावं अशा प्रकारचं ते मोठं शहर होतं आणि अशा मोठ्या शहरामध्ये देवाच्या वचनाची सुवार्ता पोचली म्हणजे 2 पेक्षा जास्त लाख लोक त्या ठिकाणी होते आणि एवढे सगळी मोठी संख्या असणाऱ्या गावामध्ये आनंदी आनंद झाला. त्या गावच्या प्रत्येक व्यक्तीला त्याचा आनंद मिळाला. बघा, हा शब्द फार महत्वाचा आहे की त्या गावामध्ये आनंदी आनंद झाला. आज एखादी सर्कस पूर्वी शहरामध्ये यायची आणि खेड्यापाड्यापर्यंत मग आम्हाला ऐकायला मिळायचं की अरे अमुक जोकर आहे, तो खूप छान जोक करतो, किंवा अमुक अमुक सायकलवाले किंवा अस्वल सायकल चालवतं, असं आम्हाला जेव्हा ऐकायला मिळायचं खूप विशेष वाटायचं आणि मग ते सर्कस पाहिल्यानंतर आनंदी आनंद वाटायचा. सांगायचं तात्पर्य हे की फक्त सुवार्ता पोचली नाही तर त्याचा परिणाम असा झाला की आनंद झाला. याचा अर्थ तुम्ही ज्याला सुवार्ता सांगता त्या ऐकणाऱ्या व्यक्तीला आनंद होतो आणि ज्या वेळेला ऐकणाऱ्या व्यक्तीला आनंद होतो त्यावेळेला ती परिपूर्ण सुवार्ता पोचली जाते. खूप साऱ्या वेळेला सुवार्ता ऐकून लोक घाबरून जातात, भिवून जातात. घाबरायलाही पाहिजे, भ्यायलाही पाहिजे, कारण ते देवाचं सत्य वचन आहे, ते पापाची जाणीव करून देतं. परंतु तुम्ही एकदा घाबरलात, पापाची एकदा जाणीव झाली तर या पापातून सोडवणारा ख्रिस्त तुमच्यावर आजही प्रेम करतो हे ज्या वेळेला त्या व्यक्तीला समजतं त्यावेळेला त्याला आनंद होतो आणि तो जो आनंद असतो तो खरा आनंद, कधी न संपणारा असा आनंद होत असतो. म्हणून सांगायचं तात्पर्य हे आहे प्रियांनो की सुवार्ता ही पापाची जाणीव करून देते, परंतु पापाची जाणीव झाल्यानंतर त्या पापातून सोडवण्याचं महान सामर्थ्य जे आहे ते सुवार्तेमध्ये आहे. आणि म्हणूनच बघा, ह्या शमरोन गावच्या लोकांना ही सुवार्ता ऐकली त्यांनी आणि ही ऐकल्यानंतर त्यांना आनंद झाला. बरं, ही सुवार्ता सांगत असताना फिलिपाने शमरोन शहरामध्ये जाऊन लोकांपुढे ख्रिस्ताची घोषणा केली. सुवार्ता सांगितली ना असं म्हटलेलं नाही, तर ख्रिस्ताची घोषणा केली. आपण काय करतोय? सुवार्ता सांगतोय. कधीतरी सुवार्तेची घोषणा आपण केली पाहिजे. पूर्वीच्या काळी आपण तसं करत होतो. ग्रामोफोन होते, त्याच्यामध्ये सुवार्ता गाजवली जायची, किंवा मायक्रोफोन सारखे असे माध्यमं होते की ज्यांच्याद्वारे आपण सुवार्ताची घोषणा करायची. मोठमोठे लाऊडस्पीकर होते, त्यांच्याद्वारे आपण सुवार्ता सांगत होतो आणि देवाच्या राज्याची वार्ता लोकांपर्यंत पोचवत होतो. परंतु आता तशी परिस्थिती राहिली नाही. आता असं झालेलं आहे की आम्हाला सुवार्ता वैयक्तिक रीतीने सांगावी लागेल. पर्सन टू पर्सन आता सुवार्ता सांगावी लागेल. कारण की आज जर आम्ही लाऊडस्पीकरमध्ये सांगायला गेलो तर आज नको त्या गोष्टींचा हाहाकार महाराष्ट्रामध्ये माजलेला आहे हे आपल्याला ठाऊक आहे. आणि आपण ज्या वेळेला सुवार्ता सांगतो त्यावेळेला आपण एकमेकांसोबत ज्या वेळेला बोलतो त्यावेळेला होतं असं की लोकांना एक धार्मिक भावना दुखावल्या जाण्याची भीती असते, किंवा आमच्या वैयक्तिक स्वातंत्र्यावरती गदा आली असं वाटायला लागतं. मग सुवार्ता आपण कशी सांगायची आहे? तर सुवार्ता सांगत असताना ती जाहीरपणे सांगून व्यक्तीला वैयक्तिक रीतीने त्याच्या पापाची जाणीव झाली पाहिजे आणि पापाचा पश्चाताप होऊन तो व्यक्ती
देव राज्याकडे वळला पाहिजे. बघा, या पद्धतीने सुवार्थ सांगितली पाहिजे आणि अशा पद्धतीने सुवार्थ मनुष्याच्या जीवनामध्ये कार्य करते. आज तुम्ही आणि मी काय जाहीर करत आहोत? आज सुवार्थ सांगत असताना येशू केवळ रोग बरे करतो म्हणून सुवार्थ सांगत आहोत का? किंवा येशू तुम्हाला भरभराट देईल, धनसंपत्ती देईल, तुमच्या घरामध्ये कसल्याही प्रकारचा आजार राहणार नाही, तुमच्या ज्याही समस्या असतील त्या तुम्ही आणा आणि येशू त्या समस्येतून तुम्हाला बाहेर काढेल, असं आपण सांगतो का? आणि जर आपण तशी सुवार्थ सांगत असू तर लोकांना आनंद होईल, पण तो आनंद सर्व काळचा राहणार नाही. लोकांना पापाची जाणीव होणार नाही. बघा, भरभराट होणं, समृद्धी होणं हा देवाचा आशीर्वाद आहे. देवाने अब्रामाला आशीर्वाद दिला, बहुगुणित केलं, फलद्रूप केलं. लोटालाही बहुगुणित आणि फलद्रूप केलं. इकडे इयोबालाही बहुगुणित केलं, फलद्रूप केलं, धनसंपत्ती वाढवली. परंतु त्यांची परीक्षा सुद्धा पाहिली नाही का परमेश्वराने? तर आज आम्हाला भरभराट जरी मिळाली तरी देव आमची परीक्षा पाहिल. मग त्या परीक्षा प्रसंगाला सामोरं जात असताना आज आम्ही कोणत्या प्रकारची सुवार्थ ऐकलेली आहे आणि त्या सुवार्थेवरती आम्ही कशा प्रकारे विश्वास ठेवलेला आहे, किंवा आमच्याकडे जी जाहीर झालेली सुवार्थ आहे ती खरी सुवार्थ आहे का? का ती भरभराटीची सुवार्थ आहे? का ती पापाची जाणीव न देणारी सुवार्थ आहे? व्यक्तींना वाईट वाटेल, त्यांचं मन दुखवलं जाईल म्हणून प्रचारक काही शब्द राखून सुवार्थ सांगतात का? ही गंभीर बाब आज ख्रिस्ती जगतामध्ये आम्हाला पाहायला मिळते. शमरोनामध्ये जाऊन फिलिपाने सुवार्थ सांगितली आणि या सुवार्थेची त्याने घोषणा केली. आणि बरं, ह्या घोषणेचा परिणाम असा झाला वचन 6 मध्ये, फिलिपाचं भाषण ऐकून व तो करीत असलेली चिन्हे पाहून लोक समुदायाने त्यांना सांगितलेल्या गोष्टीकडे एकचित्ताने लक्ष दिले. एकचित्ताने त्यांनी लक्ष दिलं. लोक कोणत्या गोष्टीकडे लक्ष देतात? जर त्यांचं लक्ष तुम्ही आपल्याकडे खेचून धरलं तर ते लक्ष देतात, आणि जर त्यांचं चित्त आपण आपल्याकडे आकर्षित केलं नाही तर ते लक्ष देऊ शकत नाही. मग आज आम्ही लोकांना आपल्याकडे लक्ष वेधून घेण्यासाठी प्रवृत्त करत आहोत का? कारण बघा, लोकांनी काय केलं की एक चित्ताने लक्ष दिलं. आज लोक चांगल्या गोष्टीकडे लक्ष देतात की वाईट गोष्टीकडे लक्ष देतात? आज आपल्याला लोकांना देवाची सुवार्थ सांगायची आहे की मग त्यांना पसंत पडणारं असं चांगलंच त्यांना मनाला पटेल असं, किंवा त्यांची समृद्धी होईल, त्यांचं समाधान होईल असं वचन सांगायचं आहे? नाही, त्या लोकांना पापाची जाणीव होईल असं वचन आपल्याला सांगायचं आहे. आणि हे वचन ऐकून काय झालेलं आहे? लोकांनी लक्ष दिलं. आज प्रचारकाकडे पुष्कळ लोक लक्ष देत नाही. प्रचारकाने सांगितलेल्या गोष्टीकडे लक्ष दिलं जात नाही. परंतु तेच एखादा त्यांच्यामध्ये मोटिवेशनल स्पीकर ज्याला म्हणूया, किंवा त्यांचं मनाचं समाधान करणारा असा कोणी आला तर ते त्याला इतकं महत्त्व देतात की त्याचं स्थान कसं आहे. आणि म्हणून आपण काय ऐकत आहोत, कोणाची सुवार्थ ऐकत आहोत, कशी ऐकत आहोत, याच्यावरती आज आपल्या स्वतःला विचार केलाच पाहिजे. आज आमचं लक्ष कोणाकडे आहे? आमचं लक्ष देवाच्या वचनाकडे आहे की कोणाकडे आहे? बरं, एक महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी 9 ते 13 वचनामध्ये घडलेली आहे. शिमोन नावाचा जो जादूगार आहे, हा जादूगार अस्सल जादूगार आहे. बघा, त्याच्याविषयी 10व्या वचनात काय म्हटलंय? लहानापासून थोरापर्यंत सर्व जण त्याचे लक्षपूर्वक ऐकत व म्हणत की जिला देवाची महान शक्ती म्हणतात ती हा आहे. आणि तो आपल्या जादूगिरीच्या खेळाने लोकांना थक्क करत होता. जादूगिरीच्या खेळाने थक्क करणारा असा हा व्यक्ती होता, शिमोन जादूगार. आणि या शिमोन जादूगाराचं परिवर्तन झालं आणि तो देवाकडे वळला. देवाची महान शक्ती असं त्याला टायटल होतं. म्हणजे बघा, किती जादूगिरीने भरलेला तो होता, किती चिन्ह चमत्काराने भरलेला तो होता. आणि एवढा सगळं चिन्ह चमत्काराने भरलेला हा व्यक्ती 12व्या वचनामध्ये स्त्रियांनी बाप्तिस्मा घेतला, पुरुषांनी बाप्तिस्मा घेतला आणि सुवार्ता ऐकून ते देवराज्याकडे वळले. याचा अर्थ सुवार्ता जादूटोण्यावरती काम करते, किंवा सुवार्ता जादूटोण्यापेक्षा मोठी आहे. आज ग्रामीण परिसरामध्ये म्हणा किंवा शहरी परिसरामध्ये लोकांना सैतानाची भीती वाटते, सैतानाच्या कारवायांची भीती वाटते. परंतु एक लक्षात ठेवा, देवाची सुवार्ता ही त्याच्याही पेक्षा मोठी आहे. हा शिमोन जादूगार ज्याला देवाची शक्ती म्हणत होते तो परिवर्तित झाला आणि देवाकडे वळला. देवावरती त्याने विश्वास ठेवला आणि देवावरती विश्वास ठेवून तो देवामध्ये जगायला लागला.
सांगायचं तात्पर्य काय आहे की आपल्याला भीती घालणारे असे प्रसंग येऊ शकतात। सैतानाची महाशक्ती ज्याला म्हणतात ती तुम्हाला आडवी येऊ शकते। त्याच्यासाठी एक उपाय आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितला, तो म्हणजे उपवास व प्रार्थना केल्याशिवाय ह्या प्रकारची जात निघत नाही असं ख्रिस्ताने आम्हाला सांगितलं। जर आपण उपवास प्रार्थनेमध्ये कमी पडू तर आम्हाला सैतानाच्या या अवयवांना थांबवता येणार नाही। एवढंच नव्हे तर एपिस्कलास पत्रामध्ये आम्हाला देवाच्या वचनाची तलवार, सुवार्तेच्या पादुका हाती चढवल्या पाहिजे, विश्वासाची ढाल आमच्या हातामध्ये पाहिजे। ह्या गोष्टी नाही तर आम्ही सैतानाला अडवू शकत नाही। प्रियांनो, सुवार्तेचं हे मोठं सामर्थ्य आहे। इतका मोठा चमत्कार घडला की इतका अलीम ज्याला म्हणतात किंवा जो फारच जादूगिरीचे खेळ करणारा होता असा व्यक्ती तारण पावला आणि देवाकडे वळला आणि देवराज्यामध्ये त्याचा प्रवेश झाला। सुवार्ता हक्क करणारी आहे, सुवार्ता लक्ष वेधून घेणारी आहे, सोबतच सुवार्ता जादूटोण्यावरती कार्य करते आणि सुवार्ता एक मोठं चमत्कार सुद्धा घडवते। ती म्हणजे बघा वचन 26 पासून पुढे हबशीषंडाचा या ठिकाणी परिवर्तन झालेलं आहे। हा जो हबशीषंड होता हा इथिओपियाचा होता। इथिओपिया म्हणजे आजचा आफ्रिका देश आणि या आफ्रिका देशामध्ये तो सुवार्ता घेऊन गेला। हा कुशिषंड आहे आणि तो देवाच्या वचनाची सुवार्ता ऐकतो, यशायाचा ग्रंथ वाचत असतो, फिलिप त्याच्याजवळ जातो, त्याला सुवार्ता सांगतो, त्याचा बाप्तिस्मा करतो आणि मग अंतर्धान पावतो। या सगळ्या गोष्टीकडे बघता एक गोष्ट लक्षात येते, ती म्हणजे सुवार्ता केवळ आता यहुद्यांमध्ये मर्यादित राहिली नव्हती। सुवार्ता आता आफ्रिका खंडामध्ये जाऊन पोचली होती। सुवार्ता आता हबशीषंडाच्या द्वारे राजघराण्यामध्ये जाऊन पोचली होती। सुवार्ता ही केवळ लोकांपुरती नाही, सुवार्ता ही केवळ गोरगरीब आणि ज्या लोकांना त्रास आहे, छळामध्ये आहेत किंवा जे समाजाचे मूळ घटकामध्ये नाहीत अशा लोकांसाठीच सुवार्ता आहे असं नाही। ही सुवार्ता तर राजघराण्यामध्ये जाऊन पोचली, कारण कांतके नावाची जी राणी होती, या राणीचा हा भांडार सांभाळणारा म्हणजे खजांची असावा आणि हा खजांची असताना त्याच्याकडे सर्व खजिन्याचा देखरेख असताना सर्व राज्याचं एक फार मोठं पद त्याच्याकडे आहे। राणीने एका महत्त्वाच्या कामासाठी त्याला पाठवलेलं होतं। एवढं सगळं असताना त्याचं परिवर्तन झालं, साहजिकच आहे। त्याने जाऊन राणीला सुवार्ता सांगितली असेल आणि राणीने प्रभू येशू ख्रिस्तावरती नक्कीच विश्वास ठेवला असेल। आज आफ्रिकन लोकांमध्ये देवराज्याची जी सुवार्ता पोचवली जाते, आज आम्ही जे बघतो आफ्रिकन लोक देवाच्या राज्याची सुवार्ता इतके आनंदाने ऐकतात। काय कारण आहे त्याच्या मागे? त्याच्या मागे कारण असं आहे की त्यांचे पूर्वज म्हणजे कांतके राणी हिने देखील सुवार्ता ऐकलेली होती। नंतर 12 शिष्यांचं ज्या वेळेला आपण जीवनचरित्र वाचतो त्यावेळेला आम्हाला वेगवेगळ्या जीवनचरित्रांचा अभ्यास करत असताना असं दिसून येतं की सुवार्ता सांगण्यासाठी फिलिप, बर्थलमै यांनी देखील आफ्रिका आणि या खंडामध्ये जाऊन सुवार्ता सांगितली। देवराज्याची सुवार्ता सांगून त्यांनी देवावरती दृढ विश्वास ठेवण्यासाठी लोकांना प्रोत्साहित केलं। मग प्रियांनो, आज देवराज्याची ही सुवार्ता तुमच्याकडे आलेली आहे, तर हिला प्रतिसाद तुमचा आणि माझा कसा आहे? फिलिप या व्यक्तिचरित्रावरून आपण हे शिकत आहोत की या व्यक्तीने चहूकडे फिरून सुवार्ता सांगितलेली आहे आणि ही सुवार्ता त्याने जाहीर केलेली आहे। तर मग आज आपण सुवार्ता जाहीर करतो की नाही करत? सुवार्तेची घोषणा करतो किंवा नाही करत? बरं, घोषणा करताना आपण काय घोषणा करत आहोत? बायबलमधल्या वचनांची घोषणा करत आहोत की आपल्या मनात येणाऱ्या गोष्टींची घोषणा करत आहोत? एवढंच नव्हे तर लोक चित्त देऊन, लक्ष देऊन ऐकत होते, देवाकडे वळले होते। मग आज आपली सुवार्ता ऐकून लोक देवाकडे वळतात की देवापासून दूर जातात, याचा गंभीर आपण विचार केला पाहिजे। एवढंच नव्हे तर जे पक्षघाती होते, पांगळे होते, ते लोक बरे झाले, याचा अर्थ तुमचे शारीरिक आजार बरे करण्यासाठी सुवार्ता महत्त्वाची आहे। सुवार्ता माणसाचं शारीरिक आरोग्य बरं करते आणि शिमोन जादूकराला त्याने चमत्कारामधून हे दाखवलं, देवाकडे वळणं गरजेचं आहे। त्याने पापाचा पश्चाताप केला, याचा अर्थ सुवार्ता तुमचा अंतःकरण सुद्धा बदलते, सुवार्ता पापामधून बाहेर काढते। ही गंभीर गोष्ट आज आपण लक्षात घ्या। एवढंच नव्हे तर शिमोन जादूगाराचं परिवर्तन झालं। जादू टोण्यापेक्षा मोठं देवाचं सामर्थ्य आहे, चिन्ह चमत्कार याच्यापेक्षा देवाचं सामर्थ्य मोठं आहे। आज जर तुम्हाला कोणी सांगत असेल
की देवाची सुवार्ता सांगण्यापेक्षा हे सैतानाचं कार्य मोठं आहे, तर त्यांना शिमोन जादूगाराचं उदाहरण सांगा. फिलिप तर एक साधा व्यक्ती होता, मंडळीचा एक साधारण सभासद आहे, आणि तरी देखील देवाने त्याच्याकडून मोठं कार्य करून घेतलं. मग एक गोष्ट लक्षात ठेवा की जादू टोण्यापेक्षा, सैतानी शक्तीपेक्षा देवाचं सामर्थ्य मोठं आहे. पुढे ज्या वेळेला आम्ही अजून वाचतो, शमरोन शहरामध्ये देवाच्या राज्याची सुवार्ता दिसली, देवाचं कार्य दिसून आलं, आणि नंतर हबशी शंड जो कानके राणीचा खजिनदार आहे, त्याने वचन ऐकलं आणि आपल्या देशाला देवाच्या राज्याची सुवार्ता तो घेऊन गेला, आणि देवावरील विश्वासामध्ये लोकांना सुद्धा त्याने स्थिर केलं. मग आज फिलिपाच्या जीवनातून ह्या 2-3 गोष्टी आपण शिकलो, त्या आपल्या लक्षात राहू देऊया आणि ऐकलेल्या वचनानुसार आपण जीवन जगूया. हे छोटंसं मनन दे बाप आपल्या सगळ्यांसाठी आशीर्वादाचं असं करू. आज ज्यांचे जन्मदिवस आहे त्यापैकी श्री रमेश लोखंडे दादा यांचा आज जन्मदिवस आहे. दे बाप आपल्याला जन्मदिनाचा आनंद देव. आम्ही पाळक वर्ग आपल्यासाठी प्रार्थना करतो. सोबतच प्रियांनो, समाचार आपण ऐकत आहोत आणि या समाचारात असं दाखवतात की पाऊस सध्या तरी काय पडणार नाही, आणि समाचाराचे हे असे शब्द ऐकून आम्हाला हवालदिल आम्ही होतो, कारण की दुष्काळजन्य परिस्थिती आपल्याकडे आहे, महिनाभर पाऊस नाही असं अनेक तज्ज्ञांचं मत आहे. परंतु या तज्ज्ञांच्या मतापेक्षा देवावरच्या विश्वासावरती आपण स्वतःला ठेवूया, आपण स्वतःला देवाच्या विश्वासावरती सोपून देऊ. आपल्या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांसाठी आपण प्रार्थना करूया. देवबाप त्यांना आपली कृपा देव. सोबतच जे मंडळीत आजारी प्रियजन आहे, नलूबाईंसाठी आपण विशेष प्रार्थना करूया. नलिनीबाई मोजेस यांच्यासाठी थोडंसं त्यांना बरं नाही, मला असं वाटतं शनिवारी काहीतरी त्या पडल्या आणि थोडंसं पायाला दुखतं आहे त्यांच्या, तर आता सध्या झोपून असतात. तर नलूबाई मोजेस यांच्यासाठी आपण विशेष प्रार्थना करूया. सापाबाई शिंदे आहेत, त्यांच्या आरोग्यासाठी देखील आपण प्रार्थना करूया. खुशी चांदेकर ह्या मुलीला आता बरं आहे, देवबापाने तिला चांगलं आरोग्य दिलं, त्यासाठी उपकार स्तुतीची आपण प्रार्थना करूया. सर्व प्रार्थना विनंत्या घेत मी रेव्हरंड सॅमसन जयकर पाळक साहेब तुम्हाला विनंती करणार आहे की सगळ्यांच्या वतीने तुम्हाला प्रार्थना करायची आहे. कृपा करून तुम्ही पुढे या, सगळे विषय घेऊन आपण प्रार्थना करा, आणि पाळक साहेबांच्या प्रार्थनेनंतर आशीर्वादासाठी मी माननीय पठारे पाळक साहेबांना विनंती करणार आहे की आशीर्वाद द्यायला तुम्ही पुढे यायचं. प्रार्थना करू. सर्वशक्तिमान आमच्या थोर आणि दयाळू परमेश्वरा, आभार मानतो प्रभू, तुला धन्यवाद देतो पुन्हा एक वार. आज तू आम्हा सर्वांशी नव्याने आठवण केलीस. असा एक नवीन दिवस तुझ्या सेवेसाठी, तुझं गौरव करण्यासाठी प्रभू देवबापा तू आज आम्हाला दिला, त्याबद्दल आभार मानतो. आम्ही तुला धन्यवाद देतो. आणि पुन्हा एक वार आम्ही प्रभू तुझी मंडळी म्हणून, तुझे लोक म्हणून या नवीन सकाळी तुला समर्पित होतो. प्रभू तू आम्हा सर्वांचा स्वीकार कर. आम्ही आभार मानतो प्रभू ख्रिस्ता, मंडळीचा उद्धार करण्यासाठी, पापी जगाला पापाच्या बंधनातून सोडवण्यासाठी, सैतानाच्या बंधनातून मुक्त करण्यासाठी आणि मरणाच्या बंधनातून सोडवण्यासाठी येशू तू 2000 वर्षापूर्वी या जगामध्ये स्वतः देवाचं स्वरूप धारण करून या जगामध्ये आलेला होतास. आणि तू फक्त जन्म घेतला नाहीस, तर आम्ही तुझे आभार मानतो की त्या वधस्तंभावर तू आपलं पवित्र बलिदान केलं, आणि तुझ्या पवित्र आणि मौल्यवान त्या बलिदानाच्या द्वारे आणि रक्ताच्या द्वारे तू संपूर्ण मानव जातीला, सर्व जगाला तारणाचा, उद्धाराचा, प्रीतीचा आणि शांतीचा मार्ग तू दिलास. मंडळी म्हणून आम्ही तुझे उपकार मानतो प्रभू ख्रिस्ता. आम्हाला कोणत्याही प्रकारची आशा नसतानाही आमच्या ज्या पूर्वज वाडवडील आहेत आणि विशेष करून जे SMचे मिशनरी आहेत, त्यांच्या माध्यमातून त्यांनी केलेल्या सुवार्ता कार्यामधून तू आमची भेट घेतलीस. आम्हाला ख्रिस्त तू दाखवलास, आमचं तू तारण केलंस. एक मंडळी म्हणून या संपूर्ण जिल्ह्यामध्ये देवबापा तू आमची स्थापना केली. आम्ही या तुझ्या अद्भुत अलौकिक दैवी सुवार्तेबद्दल आम्ही आभार मानतो. आम्ही तुला धन्यवाद देतो. कदाचित जर ही सुवार्ता आमच्या भागामध्ये आली नसती, किंवा तुझे दास आणि दासी ज्यांनी आपला देश त्याग केला, देश सोडला देवबापा, आणि मोठ्या मनाने, उदारतेने त्यांनी या आदिवासी भागामध्ये
डोंगराळ भागामध्ये येऊन देवाप्पा त्यांनी सुवार्ता गाजवली आणि या एसएमचं एक मोठं वटवृक्षामध्ये रूपांतर केलेलं आहे. हे केवळ तुझं चमत्कार आहे, तुझी दैवी कृपा आहे. आणि म्हणून देवाप्पा आम्ही त्या सर्व आमच्या मिशनरी भावा बहिणींबद्दल, सेवकांबद्दल आम्ही आदर व्यक्त करतो. त्यांच्या सेवा कार्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. कारण हे काम तुझं आहे, हे देवाचं काम आहे, हे कधी बंद पडणार नाही. याचा अनुभव, याची प्रचिती या शतकीय वाटचालीमध्ये एसएम म्हणून देवाप्पा तू आम्हा प्रत्येकाला येऊ दिलीस. आम्ही त्याबद्दल तुझे मनापासून उपकार मानतो. आम्ही तुला धन्यवाद देतो. आणि म्हणून ही काळाची गरज आहे की जी सुवार्ता आम्ही ऐकली, ज्या सुवार्तेचा आम्ही स्वीकार केलेला आहे, ती सुवार्ता प्रभू आम्ही इतरांना सांगण्यासाठी त्याच उद्देशाने प्रभू मंडळी म्हणून तू आमची स्थापना केलेली आहे. कारण ही तुझी स्पष्टपणे आज्ञा आहे की तुम्ही जा आणि सुवार्तेचा घोषणा करा. आणि देवाप्पा या दिवसांमध्ये ज्या ज्या जबाबदाऱ्या सुवार्तेच्या संदर्भात तू आम्हाला दिलेल्या आहेत त्या पार पाडण्यासाठी पुन्हा एक वार पवित्र आत्म्याच्याद्वारे तू आमचं सर्वांचं सहाय्य कर. तुझ्या वचनाबद्दल आज मनापासून आभार मानतो, तुला धन्यवाद देतो. सुवार्तिक फिलिप याच्या जीवनाबद्दल मनापासून आभार मानतो. देवाप्पा तो वैवाहिक होता, त्याला 4 मुली होत्या. त्या मुलीसुद्धा देवाप्पा सुवार्तिकाचं काम करत होत्या. एक संपूर्ण घरानं प्रभू त्या पहिल्या शतकाच्या काळात तू निवड केली आणि त्यांच्या माध्यमातून देवाप्पा तुझ्या दासाच्या माध्यमातून अनेक देवाप्पा गावांमध्ये, शहरांमध्ये, देशांमध्ये तू सुवार्तेचं कार्य करून घेतलं. आम्ही त्या फिलिपाबद्दल आभार मानतो, तुला धन्यवाद देतो. देवाप्पा एक महान सत्य तू आज तुझ्या दासाच्याद्वारे रेव्हरंड अनुपवी यांच्या माध्यमातून आज पुन्हा नव्याने प्रगट केलं की दैवी सुवार्ता तिला कसल्याही प्रकारचा अडथळा होत नाही, कोणत्याही प्रकारे बंधन होत नाही. कारण ती दैवी आहे, ती स्वर्गीय सुवार्ता आहे. जगातील जादूटोणा, जादूगिरी, मानवांचे प्रयत्न हे निष्फळ ठरणारे आहेत. आणि म्हणून आम्ही तुला धन्यवाद देतो देवाप्पा, कारण तुझी सुवार्ता ही सदाजीवी जिवंत परमेश्वराची सुवार्ता आहे. आणि आम्ही आभार मानतो या सुवार्ता कार्यामध्ये माझ्यासह देवाप्पा पुन्हा एक वार आम्हा सर्व सुवार्तिक भावांना, पाळक वर्गाला या दिवसांमध्ये उपयोगामध्ये आणत आहे. अनेक मंडळाचे पाळक वर्ग आहेत, अध्यक्ष आहेत, महिला मंडळं आहेत, युथ आहे, संडे स्कूल आहे. मोठमोठ्या देवाप्पा अनेक प्रकारच्या शहरांमध्ये तुझी सुवार्ता गाजवली जात आहे. भारतामध्ये, भारत देशामध्ये आणि विशेष करून संपूर्ण जगामध्ये. आम्ही आभार मानतो की आज प्रकारे तू येईपर्यंत या तुझ्या सुवार्तेची घोषणा आम्हाला करायची आहे आणि ती आज्ञा आम्हाला तू दिलेली आहे. आणि म्हणून आमची विशेष करून एसएमसाठी प्रार्थना आहे. एसएम ट्रस्ट आहे, सोबत देवाप्पा एस चर्चेस अंतर्गत सर्व मंडळे आहेत. आणि सुवार्ता हे जो मुख्य उद्देश घेऊन पुढे जात असताना पुन्हा एक वार विविध माध्यमांच्या सेवामधून, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष वचनांच्या सेवा कार्यामधून जे काही सुवार्तेचं कार्य केलं जात आहे, संदेशाच्या माध्यमातून, शिक्षणाच्या माध्यमातून, सेवा कार्यामधून, या सर्वांच्या मागे देवाप्पा तुझा हात आहे. आमचा विश्वास आहे की या माध्यमातून तुझं गौरव होत आहे. अनेक लोकांना देवाप्पा ख्रिस्त कळत आहे आणि ते तुझ्याकडे वळत आहेत. याबद्दल आम्ही आभार मानतो, आम्ही तुला धन्यवाद देतो. आणि म्हणून पुन्हा एक वार या दिवसांमध्ये जरी वातावरणामध्ये बदल झालेला आहे, कायदे कानून बदलत आहेत, तरी तुझी सुवार्ता कधी न बदलणारी अशी आहे. तुझं वचन स्वर्गामध्ये स्थिर राहणार असं वचन आहे. त्या वचनाच्याद्वारे पुन्हा एक वार या नवीन दिवसांमध्ये तुझी सुवार्तेची घोषणा करण्यासाठी आम्हा सर्वांना सुवार्तेचा पाईक बनवावं अशी आम्ही तुला प्रार्थना आणि विनंती करतो. म्हणून आजच्या पवित्र वचनांबद्दल आभार मानतो. आम्ही तुला धन्यवाद देतो की नव्याने तू आमचे आत्मिक डोळे उघडले आणि आमच्या ऐहिक जीवनामध्ये सुवार्ता कार्य किती महत्त्वाचं आहे याची जाणीव तू आम्हा सर्वांना करून दिली. ऐकणारे श्रोते आहे देवाप्पा, श्रोते मंडळी आहेत, त्या सर्वांना तू करून दिली. याबद्दल आम्ही उपकार मानतो, आम्ही तुला धन्यवाद देतो. आजच्या पवित्र वचनांबद्दल, तुझ्या पवित्र सहभागितेबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. आम्ही प्रार्थना करतो पुन्हा एक वार. एसएम ट्रस्ट संचलित आहे देवाप्पा. सर्व शाळा आहे, हॉस्टेल आहे, बोर्डिंग आहे, सोबतच इंग्लिश आणि मराठी मीडियमची शाळा आहे देवाप्पा. आणि एसएम ट्रस्ट अध्यक्ष आहेत डॉक्टर राजेश वळवी, चेअरमन मार्ताका सुतार आहेत. आणि देवाप्पा सर्व विश्वस्त मंडळ आहे, यांच्यावर ज्या काही तो नवीन जबाबदाऱ्या सोपवलेल्या आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे कमिटी आहेत आणि या ज्या विविध प्रकारच्या सेवा कार्य दिलेले आहेत. शैक्षणिक आहे, हॉस्टेलच्या माध्यमातून आहे, समाजाच्या माध्यमातून आहे आणि सोबतच मंडळीच्या ज्या सेवा देवाप्पा दिलेल्या आहेत. या सर्व सेवा करीत असताना आमचे पदाधिकारी आहेत,
त्यांच्या सर्व कमिट्या आहेत देव बाप्पा, चर्च काउन्सिल आहे, सर्व एक्झिक्युटिव्ह मेंबर आहेत, या सर्वांचे विशेष प्रकारे सहाय्य कर. आणि विशेष करून सुवार्थ हा उद्देश समोर ठेवून हे कार्य होत असताना देव बाप्पा, या दिवसांमध्ये हे सर्व कार्य तू आशीर्वादित कर, अशी मी तुला प्रार्थना आणि विनंती करतो. सोबतच आम्ही प्रार्थना करतो, सर्व मंडळांचे पालक वर्ग आहे, सुवार्थिक वर्ग आहे, पंचमंडळ आहे, अध्यक्ष आहे, महिला वर्ग आहे, तरुण संघ आहे, संडे स्कूल आहे, या सर्वांच्या जीवनाबद्दल, त्यांच्या सेवा कार्याबद्दल आम्ही आभार मानतो, तुला धन्यवाद देतो. आणि पुन्हा एक वार याच प्रकारे देवबाप्पा सुवार्थेचं ओझं घेऊन तुझी सेवा करण्यासाठी आपापल्या युनिटमध्ये, आपापल्या डिपार्टमेंटमध्ये प्रत्येक भावा बहिणीचं तू सहाय्य करावं, अशी मी तुला प्रार्थना आणि विनंती करतो. आम्ही विशेष करून पुन्हा एक वार प्रार्थना करतो, देवबाप्पा आम्हाला पावसाची अत्यंत गरज आहे. आणि या दिवसांमध्ये आमचे लक्ष तुझ्याकडे वर लागलेलं आहे. सर्व शेतकरी वर्ग आणि विशेष करून संपूर्ण जनता तुझ्याकडे देवबाप्पा डोळे लावून आशेने बघत आहे. आमची प्रार्थना आहे की मंडळी म्हणून, तुझे दास आणि दासी म्हणून देवबाप्पा तू आमच्या भारत देशावर, महाराष्ट्रावर, नंदुरबार जिल्ह्यावर देवबाप्पा तू कृपा कर, दया कर. आणि पुन्हा एक बार आम्हाला तो पाऊस दे, भरपूर असा पाऊस दे, की जेणेकरून देवबाप्पा पाण्याचा प्रश्न मिटेल, गुरांचा अन्नधान्याचा प्रश्न मिटेल, चाऱ्याचा प्रश्न मिटेल, आणि देवबाप्पा तुझं गौरव होईल. आमचा विश्वास आहे की तू आम्हाला पाऊस देणारा परमेश्वर आहे. पुन्हा एक बार आम्ही विनंती करतो, तो आम्हाला भरपूर असा पाऊस दे, आणि देवबाप्पा त्याच्याद्वारे तुझं गौरव दे, अशी मी तुला प्रार्थना आणि विनंती करतो. सोबतच आम्ही प्रार्थना करतो, जे लोक देवबाप्पा, जे प्रियजन आज बिछाण्यावर आहेत, आजारी आहेत, वृद्धावस्थेमध्ये आपलं जीवन जगत आहेत, अशा सर्व मातापित्यांसाठी आम्ही प्रार्थना विनंती करतो. नलू काकीसुद्धा आहे देवबाप्पा, अशा सर्वांना आपल्या पवित्र आरोग्याचा एक नवीन स्पर्श तू कर, लागणारी कृपा दे, आरोग्य दे. उतारवयामध्ये प्रभू त्यांचा तू सांभाळ कर, सर्व प्रकारचे व्याधी विकार याच्यावर त्यांना मुक्त कर. आणि प्रभू त्यांनी निराश न होता याही परिस्थितीमध्ये तुझ्याकडे पाहावं, तुला हाक मारावी, तुझं गौरव करावं, अशी दयान कृपा तू दे. देवबाप्पा विशेष करून जे लहान लहान बालकं आहेत देवबाप्पा, आजारी आहेत, सर्दी, खोकला, ताप, अनेक प्रकारच्या समस्यांनी आजारी आहेत, अशा सर्व लहान लेकरांना सुद्धा तुझ्या नवीन आरोग्याचा स्पर्श कर, अशी मी तुला प्रार्थना आणि विनंती करतो. कारण तू देवबाप्पा यावेर आपा परमेश्वर आहे. येशू ख्रिस्ता, आम्ही तुझ्यावर विश्वास ठेवतो, तुला बसलेल्या फटक्यांनी आम्हाला आरोग्य मिळालेलं आहे. आणि म्हणून आमचा विश्वास आहे की तू आम्हा प्रत्येकाला, आजारी भावा बहिणींना, लेकरांना संपूर्णपणे आरोग्य देणारा परमेश्वर आहे. म्हणून या सर्वांना तो आपल्या पवित्र हातामध्ये घे, त्यांना लवकर बरं कर, आणि त्यांच्याद्वारे देवबाप्पा तुझं गौरव होऊ दे. विशेष करून आम्ही प्रार्थना करतो, या नवीन सत्रामध्ये शाळा सुरू झालेल्या आहेत, बोर्डिंग सुरू झालेल्या आहेत, अनेक हजारो मुलं मुली देवबाप्पा शिक्षण घेण्यासाठी आलेले आहेत. देवबाप्पा आमची प्रार्थना आहे, या मुला मुलींचं सहाय्य करता हो, त्यांचं विशेष प्रकारे काळजी घेत असताना, त्यांचं आईवडील म्हणून, पालक म्हणून संगोपन करत असताना, सर्व आमचे बोर्डिंगचे प्रमुख आहेत, मार्थाकांसह सर्व त्यांचं युनिट आहे, सोबतच सर्व वॉर्डन्स आहेत, या सर्वांचं त्यांच्या टीमचं विशेष प्रकारे सहाय्य कर. सर्व आमचे शाळांचे मुख्याध्यापक आहेत, प्राचार्य आहेत, सर्व शिक्षकांनी, शिक्षितर कर्मचारी वर्ग आहेत, इंग्लिश मीडियम, मराठी मीडियम, या सर्व SMच्या ज्या काही शाळा आहेत देवबाप्पा, या सर्वांना तू सहाय्य कर, लागणारी कृपा तू दे, आणि प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये देवबाप्पा तुझं गौरव दे, अशी मी प्रार्थना आणि विनंती करतो. पुन्हा एक बार आम्ही तुला विनंती करतो देवबाप्पा, आजच्या वचनाप्रमाणे तुझी सुवार्थ आज सांगण्यासाठी तू मंडळीला एक नवीन आत्मिक देवबाप्पा संजीवनाचा आत्मा तू दे. आणि येणाऱ्या दिवसामध्ये आपापल्या क्षेत्रामध्ये राहून, आपापल्या मंडळांमध्ये राहून सुवार्थेची घोषणा करण्यासाठी आमचं सहाय्य कर. मान, महिमा, सन्मान प्रभू आम्ही तुला अर्पण करतो. येशूच्या नावाने प्रार्थना केली म्हणून तो ऐक. आमेन. प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणूया. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जावे, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या गुन्ह्यास ऋण सोडितो, तसेच तू आमचे गुन्हे आम्हास दे, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हा सर्व वाईटापासून सोड. कारण की राज्य, सामर्थ्याने हे सर्व साहेब आशीर्वाद देतील. आणि आता आपला तारणारा प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवबापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची गोड संगती या सर्व प्रार्थना योद्ध्यांबरोबर
जे ऑनलाईन जोडले गेलेले त्यांच्याबरोबर, आमच्या SM ट्रस्ट आणि SA चर्चच्या सेवा कार्याबरोबर, देवाची मंडळी आणि इस्रायल राष्ट्र याबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. ख्रिस्त पवित्र शांती सत्प्रीते शोभा सौंदर्य माझी या जीवनी येशू पवित्र तू शुद्ध मज करी तुझे सौंदर्य दिसो या जीवनी. आमेन. उद्यासाठी सूचना आहे. उद्याचं मनन आदरणीय रेव्हरंड विश्वास पाडवे साहेब यांच्याकडून आहे. सर्वांना सलाम.